ऑपरेशन फ्लॅश आउट मध्ये उस्माननगर पोलिसांची सर्वात मोठी धडक कारवाई। येळी महाटी शिवारामध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्या माफियांवर पोलीस महसूल विभागाचा संयुक्त छापा। मुद्देमाल तब्बल 2,20,00,000 जागीच नष्ट। याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उपसांवर अंकुश ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत उस्माननगर आणि मुदखेड पोलिसांनी महसूल पथकासह मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून येळी महाटी शिवारातील गोदावरी नदी परिसरामध्ये अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्तेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि महसूल पथकाने संयुक्त छापा टाकला। धडक छाप्यात मिळाला 2,20,00,000 मुद्देमाल। या कारवाई दरम्यान सीता नदी परिसरातून 7 मोठे लोखंडी फायबर बोट, 3 छोटे लोखंडी इंजिन बोट असा तब्बल 2,20,00,000 किमतीचा मुद्देमाल आढळून आला। पोलीस पाहताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। महसूल अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व अवैध मुद्देमाल जिलेटिनच्या साहाय्याने जागीच नष्ट करण्यात आला। सततच्या धडक कारवायांमुळे परिसरामध्ये रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण। पुढील घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांचा शून्य सहनशीलतेचा इशारा। आदेश पोलीस अधीक्षकांकडून। नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सर्वच पोलीस स्टेशनला अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधामध्ये कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या मोठ्या ऑपरेशन नंतर त्यांनी पथकाचे विशेष अभिनंदन केले। आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू। बोट मालक व चालकांची माहिती गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। हीच होती उस्माननगर पोलिसांची अवैध रेती माफियांवरची सर्वात मोठी आणि प्रभावी मोहीम। ऑपरेशन फ्लॅश आउट मध्ये आलेले हे यश प्रशासनासाठी मोठी कामगिरी ठरली आहे।